माझे नाव डॉक्टर राजेंद्र बिहारलाल पालिवार, राहणार मी तळेगाव ठाकूर आणि सारसीचं एक मूळचं नातं आहे. कारण की तळेगाव ठाकूर आणि सारसीचे लोक नेहमी तळेगाव ठाकूर देवाणघेवाण करत असतात आणि बरेचसे लोक सारसीचे तळेगाव ठाकूरमध्ये येतात आणि तळेगाव ठाकूरचे लोक सारसीमध्ये येतात. हा आजचा दिवस हा नयनरम्य असा दिवस आहे आणि आज गोमातेचं पूजन केलं जातं आणि संपूर्ण गावामध्ये एक आनंदमय वातावरण असतं आणि एक पालखी सोहळा हा एक देखणा असतो. इथे पाहण्याजोगा असतो. या पालखी सोहळ्याचं इथे दर्शन लोक येऊन घेतात. या परिवाराचे लोक सारसी, जामडोल, नेर आणि पूर्ण या तालुक्यातले बाकीच्याही तालुक्यातले लोक इथे येतात. विशेष म्हणजे ज्या मुली आपल्या घरी गेल्या असतात, नवऱ्याच्या घरी गेल्या असतात, त्या पूर्ण मुली इथे माहेरी या दिवशी येतात. जसं की इथे दिवाळीसारखा एक उत्सव उत्सव तयार होतो आणि एक वातावरण निर्मिती होते. आणि या दिवशी इथे लाखो लोक महाप्रसाद घेतात आणि महाप्रसाद घेऊन लोक एकदम तृप्त होतात. या गायीची ख्याती अशी आहे की या गायीमुळे बरेचसे लोकांचे रोग हे पण बसतात आणि लोकांचं जे एक प्रकारचं कायापालट होतो. आणि हे एक सारसी गाव 20-25 वर्षापुढे एकदम लहान गाव होतं आणि या गायीच्या आशीर्वादाने या गावाला पूर्ण पुण्य लाभलं आणि या गावाचं पूर्ण डेव्हलपमेंट झालं. विशेष म्हणजे या गावाला ब वर्ग दर्जा मिळाल्यामुळे अजून या गावाचं डेव्हलपमेंट होईल आणि हे गाव सुंदर आणि नंदनवन बनेल. कारण की या गायीचा आशीर्वाद या गावातल्या लोकांनाच नाही तर ह्या गावातील पूर्ण परिसरातील लोकांना आहे. आणि जो या इथे गायीचं दर्शन करून घेतो त्याला एक विशेष पुण्य प्राप्त होते आणि एक मनाला एक आत्मसंतोष होतो की आपण या गायीचं दर्शन घेतलं. आपण इथे आला, या गायीचं दर्शन घेतलं आणि या गावातील लोकांना कमीत कमी या गावातील लोक 2-3 महिन्यापासून याचं नियोजन करतात. प्रत्येक माणूस हा एक कार्यकर्ता म्हणून येथे काम करतो. हे नियोजन पाहून असं वाटते की खरोखरच या गावातील लोकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. जय हिंद, जय गोमाता. प्रमाणे पार्वती मातेचा मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. आम्ही लहानपणापासूनच पाहतो. आमचे आई वडील सुद्धा या मातेच्या स्मरणशक्तीनुसार मातेचा आशीर्वाद असल्यामुळं आम्ही लहानाचे या ठिकाणी आमचे आई वडील सांगत होते की लहानपणी या गावामध्ये फक्त एक गायच होती आपली आणि इथं मोठा असा म्हणजे मोठं गाव नव्हतं. हे लहानसं गाव होतं आणि आजूबाजूला मोठा जंगल होता आणि या ठिकाणी एक जनावर येत होतो आणि जनावराची एक आमची एक गाय होती. त्या गाईला एक वासरू होतं आणि एक लहान ते तान्हा वासरू होतं आणि ते वासरू जनावर ज्यावेळेस गावात येते तेव्हा त्या वाघाने त्या वासराला पकडलं. तेव्हा त्या गाईला वर्ष झाला की आपल्या पिल्लाला कोणतरी छेडछाड करीत आहे. तेव्हा ते गाय लगेच त्या वाघाचा पच्छा हे केला आणि लगेच त्या पिल्लाला तिच्या वासराला समजा त्या वाघाच्या तावडीतून सोडलेलं आहे. आणि अशी म्हणजे बरेच उदाहरण आहे गाईचे. एक वेळ पुन्हा आधी अशी आहे का बुवा आपल्याला समजा कदाचित जंगलात जातो, आपण कुठे जातो, एखादा आपल्याला डंक होतो कोण्या सापाचा, विंचूचा असा या गाईला कुठेतरी एक असा डंक झाला होता. त्यामुळे ते एक दुसरीच गाय त्या गाईच्या भोवताला अशी प्रदक्षिणा घातली आणि कुणाला असं माहीत पडला की गाईला काहीतरी झालं आहे गाईला. त्यामुळे त्या गाईमुळं त्या गाईची दुसरीच एक शक्ती निर्माण झाली आणि त्या गाईचा प्रसाद भेटला. आणि या ठिकाणी बरेच वर्षापासून आता 179 वर्षावरचं आहे. आता माझं वर्ष तर वय तर समजा 50 वर्षच आहे. त्याच्यानुसार 179 वर्षे खूप वर्ष झालेलं आहे. आणि या ठिकाणी आम्ही दरवर्षीप्रमाणे गाईचा आम्हाला सहभाग भेटते. पूर्ण गावातले लोक आणि इतर बाहेरगावचे लोक या ठिकाणी येतात. बाहेरगावचे लोक येऊन पुन्हा प्रत्यक्ष आपल्या सहकार्य करतात, वर्गणी देतात. सर्वच आम्हाला सहकार्य करतात आणि आम्हाला सुद्धा सहकार्य करतात. ग्रामपंचायतीच्या वतीने मी त्यांचा आभारी आहे. त्याचप्रमाणे या संस्थांचे जेवढे काही पदाधिकारी लोक आहे त्यांचा पण मी सन्मान साजरा करतो आणि या ठिकाणी मी देतो.
नमस्कार, मी नरेंद्र कृष्णराव पवार, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत करजगाव. मी सारशी गायची ह्या गावामध्ये मागच्या 1 वर्षामध्ये माझी सेवा झालेली आहे. ह्या गावाचं एकच वैशिष्ट्य आहे, पार्वती माता जो कार्यक्रम असते तो कार्यक्रम सर्व गावा मिळून 7 दिवस सर्व धर्म समभाव मिळून सर्व लोक एक होतात. आणि एक जमेची बाजू म्हणजे शासनाच्या ब वर्ग तीर्थ विकासमध्ये पार्वती माता सारशी गायचे याला ब वर्ग दर्जा भेटल्याने सर्व गावकऱ्यामध्ये याचा उत्साह दिसून आला आहे. याकरिता मागील वर्षी आम्ही ग्रामपंचायत मार्फत सर्व प्रस्ताव तयार करून सर्व माझे सहकारी ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच यांनी मला खूप मदत करून प्रस्ताव शासन दरबारी शासन दाखल केला आणि त्याचे श्रेय आज आपण एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये बघत आहोत. भविष्यात या मंदिराला अवर्ग भेटावं अशी माझी पार्वती माता चरणी प्रार्थना करतो. सन्मानपूर्वक घेऊन यावे. एक तैसेची करीन वर्तुनिदा भिन नामा म्हणे. जसं लिहिलं तसं मला वागावं लागेल. सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही आहे, म्हणून रामप्रभूचा अवतार. लिहून ठेवलं तसंच मला वागावं लागणार आहे. बोलिला